छत्रपती संभाजीनगरमधून महत्त्वाची बातमी। एसटीच्या भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। अंबादास दानवेंच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलनामध्ये कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एसटीकडून 15% भाडेवाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचाच निषेध केला जातोय। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटका झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही आहे, कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय। पोलिसांना त्यांचं काम करू द्या, मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही। मी माननीय अजितदादा पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तत्वता मान्यता देत असतानाच त्यांनी 5 वर्षामध्ये 25,000 बसेस 5,000 बसेस प्रत्येकी वर्षाला अशा पद्धतीची जी योजना आहे ती योजनेचा प्रस्ताव सादर करायला सांगितला आणि त्यामुळे 5 वर्षानंतर ह्या परिवहन सेवेकडे जवळजवळ 30,000 स्वतःच्या बसेस होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ज्या सुविधा एसटी महामंडळाच्या माध्यमातून हव्या आहेत त्या मिळतील। अजितदादा पवारांनी आज अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जी काही भूमिका घेतलेली त्या भूमिकेचं मी स्वागत करतो।